नमस्कार, माझं नाव आहे आकाश आणि मी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करीत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे मुंबईच्या या नवरात्रीच्या देवी त्या विराजमान असतात 9 दिवस। मायेचं जे रूप बनवलं जातं त्या आपण कारखान्यात आलो आहे। आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ता। नमस्कार, आता ही आपल्यासमोर दिसते ती सायली आहे। ही या पांचा आर्ट आणि सायली प्रोडक्शन हे यांचं शाळेचं नाव आहे आणि इथे आता ही नेत्र उघडते आहे गणपतीची आणि या देवींची नेत्र उघडण्याचं काम हीच करते। हिचं नाव आहे सायली। तिला आपण 2-3 प्रश्न विचारूया की यामागचं म्हणजे सर्वात हार्ड काम असतं नेत्र उघडणं आणि नेत्रांचंच ही काम घेते डायरेक्ट म्हणजे ती शिकलेली आहे लहानपणापासूनच वडिलांबरोबर ती या कलेत आहे, तर तिला तिच्यासाठी सहज आहे पण आमच्यासाठी खूप हार्ड गोष्ट आहे ही। सायली, आम्ही तुला प्रश्न विचारतोय की हा जो तुमचा कारखाना आहे हा कित्येक वर्षापासून मी इथे बघतोय, किती साली आणि तुझी केव्हापासून सुरुवात झाली? साली ह्या कारखान्याला मिळून 18-19 वर्ष तरी झाली आहेत आणि ह्या फील्डमध्ये पप्पा असल्यापासून मी आहे। मला ह्या फील्डमध्ये 6-7 वर्ष तरी झालेली आहे। आणि मग लहानपणापासून तुझा संबंध या मूर्तीशी तुझा आलेला आहे, त्यामुळे तुला सहज आणि इझीरित्या सर्व गोष्टी जमतात। वडीलही करतात तेच काम आणि तू पण करते। आणि नेत्र खोलायला तू म्हणजे आपोआप शिकली की कुठे ट्रेनिंग घेतली? मला माझ्या पप्पांनी शिकवलं। अच्छा, म्हणजे माझ्या वडिलांकडून शिकली आणि नेत्र उघडायला मी आता 3-4 वर्ष झाली। ह्या फील्डमध्ये आल्यापासून मी डायरेक्ट नेत्रावरतीच हे केलं, काम चालू केलं आणि आता हळूहळू सगळं काम घेतलंय हातात। बरोबर, म्हणजे ही सुरुवातीपासून ते डायमंड पर्यंत, शेवटच्या डायमंड पर्यंत ही काम करताना मी बघितलं हिला। तर हे बघा, हे नेत्र ही तिनेच उघडलेली आहे आपल्या समोरच। आणि आता आपण शेवटी जाता जाता कोणाला भेटू? हिच्या वडिलांना भेटू, कारण यांचा आणि माझा संबंध खूप जुना आहे, कारण मी कित्येक वर्ष शाळेतून जाण्यापासून ते इथपर्यंत त्यांना बघितलं आहे। हे बघा। ओके सायली, थँक्यू। आपलं या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। हा आहे पवन, हा यांचा एक जुना कारागीर आहे। कारागीर म्हणायचं गेलं तर याला स्टार्ट टू एंडपर्यंत सर्व खबरी माहिती आहेत आणि कसं काय तयार करतात ते। आणि भाई, तुझं नाव काय? संघर्ष सोनकामे। देवीचं त्रिशूळ बनवण्याचं काम चाललेलं आहे। तिकडे आहे अंजन, जय श्रीराम बोला। नमस्कार। हे आता आम्ही दुसऱ्या कारागिरांना तुम्हाला भेटवतो। हे दुसरे कारागीर आहेत राकेश, हे यांच्याकडे असणारे एक महत्त्वाचे कारागीर आहेत। स्टार्टपासून फिनिशिंगपर्यंत सर्व काम करण्याचं काम हे सगळं करतात। राकेश बघा, ही कोणती देवी आहे? नाही, कुठली आहे पण? आप्पाबडाची। नमस्कार। आता आपण मेन हे जे या पांचा आर्टचे मालक आहेत, पांचा आर्ट या शाळेचे मालक आहेत, यांच्याशी भेटूया आपण। हे बघा, नमस्कार। आता आपण भेटूया या पांचा आर्ट यांचे जे मालक आहेत त्यांना। हे आमचे पांचाळ काका आहेत, यांना आम्ही जवळजवळ मी 18 ते 19 वर्ष बघतो आहे इकडे, म्हणजे कमीत कमी यातले 10 वर्ष तरी ते इथे आहेत। तर मी शाळेत असल्यापासून तर यांना बघितलं आहे। तर आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा यांचा कारखाना आहे हा किती वर्ष जुना आहे आणि हे आपल्या गावचे असल्या कारणामुळे हे गावात न जाता इथे सर्व गोष्टी पूर्ण करतात। तर पांचाळ काका, हा कारखाना तुमचा किती जुना आहे? जवळजवळ 45 वर्ष गणपती करतो। 45 वर्ष। त्यापूर्वी जवळजवळ 35 वर्षापूर्वी मी मातीचे गणपती बनवायचे, म्हणजे शांडू माती आणि ते शाडू मातीचे।
पण आता त्याला ह्या झोपडपट्टीत काय डिमांड नाही, कारण कॉम्पिटिशन वाढलंय. कॉम्पिटिशन वाढलं. बरोबर. आणि डायरेक्ट बनवून घेऊन येतात हां, मूर्ती. त्याच्यामुळे आम्ही बनवून घेऊन येतो. बरोबर. आणि जे ऑर्डर आहे तेवढेच फक्त मातीचे 15-20 गणपती बनवतो. बरोबर बरोबर. हां. आणि बाकी सगळे आहेत ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि बाकी सर्वांचे बनवतो. ते अमरापूरवरून गणपती घेऊन येतो. अमरापूर, जोहा, कळवा यांच्याकडून घेऊन येतो. माझा जास्त माल दाभाडे, श्रीकाठकडून असतो. अच्छा. आता गणेश मोकल यांच्याकडून माल आणतो. त्यांचा माल कसा सुपर असतो, चांगला माल असतो. हां. सुपर म्हणजे काय, फिनिशिंग करायला लागत नाही. बरोबर. हां, थोडंफार करावं लागतं, खड्डे वगैरे थोडेसे भरावे लागतात. बाकी म्हणजे थोडंसं फार जरा हे असतं ना, त्याच्यामुळे त्यांचा माल कमी आणतो. बरोबर. पण अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की हे जे गणपतीच्या अगोदरचे महिने 2 महिने असतात ते आणि ह्या देवीच्या अगोदरचा जो हप्ता, 1.5 हप्ता, 2 हप्ते असतात ते त्यानंतर तुम्हाला खूप कंटाळवाणं सगळं वाटत असेल ना? कारण तुम्ही या 2-3 महिन्यामध्ये खूप सेवा करता, बिझी असता करून, त्यानंतर खाली खाली अख्खं वाटत असेल. हो, खाली खाली वाटणारच. त्याच्यात रंगून जातो की हे काम म्हणजे आम्हाला काम पाहिजे हाती. बरोबर बरोबर. हां, काम नाही तर आम्हाला जमत नाही. का ते गणपती करणं म्हणजे मेहनत जास्त आहे. बरोबर. वेळेला जेवण खाण पण नसतं. बरोबर. जेवण जर पुढ्यात घेतलं असेल तर असं समोर मूर्ती दिसली तर जेवण पण पोटात जात नाही. बरोबर बरोबर. एवढी मेहनत आहे यात. अच्छा. आणि लोक देवाकडे जातात, तुम्ही देवा बनवतात, ही तुमच्याकडे कला देवान दिल्यान, त्याच्याबद्दल आम्ही तुमका नतमस्तक आहो. कारण देवाचं रूप तुम्ही दाखवतात आणि त्याच्या आम्ही पाया पडतो, पुढे नतमस्तक होतो. अशा पांचा आर्टला आमचा कोटी कोटी प्रणाम, कारण तुम्ही देव बनवतात आणि आम्ही त्या देवाक नतमस्तक होतो करून. तुमचे जे सर्व गोष्टी आहेत या पांचा आर्टच्या, त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. कारखाना अजून मोठे होऊ देत करून. तुमची मुलगी खूप छान आणि चांगलं काम करते, त्याबद्दल तिनाही शुभेच्छा भावी आयुष्यासाठी. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं, 1 मिनिट बाजूला जरा. नमस्कार. ये देवी कौन सा है, किधर का है? हे देवी है मालाडची इच्छापूर्ती माता. कुठली कुठली आहे पण? ही आपली कुराडची आहे. प्रतापनगर. इच्छापूर्ती माता ही प्रतापनगरची. ही आता निघाली आहे विराजमान व्हायला. जगज्जननी तू अंबा माता दुर्गा भवानी. जगज्जननी तू अंबा माता दुर्गा भवानी. साऱ्या भक्तांचे रक्षण करण्याई धावूनी तू येई. साऱ्या भक्तांचे रक्षण करण्याई धावूनी तू येई. साऱ्या भक्तांचे रक्षण करण्याई धावूनी तू येई. भवानी आई. साऱ्या भक्तांचे रक्षण करण्याई धावूनी तू येई. साऱ्या भक्तांचे रक्षण करण्याई धावूनी तू येई. साऱ्या भक्तांचे रक्षण करण्याई धावूनी तू येई. तव रूप सगुण सुंदर काय वर्णू मी तव गुण. करी भक्तांचे रक्षण दैत्य असुरांचे मर्दन. प्रसन्न वदने प्रसन्न होशी वरद हस्त ठेवी. प्रसन्न वदने प्रसन्न होशी वरद हस्त ठेवी. साऱ्या भक्तांचे रक्षण करण्याई धावूनी तू येई. साऱ्या भक्तांचे रक्षण करण्याई धावूनी तू येई.
भवभयहरुणि तारुणि नेषि असशी वरदायिनी भवभयहरुणि तारुणि नेषि असशी वरदायिनी साऱ्या पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी बोलो अम्बे मात की अच्छा